नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास आरोग्यासाठी टिप्स पाहणार आहोत. तर चला, त्यामधील पहिली टिप अशी आहे, तुम्ही सकाळी नाश्त्यात पोहे आणि ओट्स घेऊ शकता. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळची सुरुवात निरोगी आणि पौष्टिक गोष्टींनी झाली पाहिजे. त्यानंतर दुसरी टिप अशी आहे, दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील. त्यानंतर पुढील टिप अशी आहे, शक्यतो आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. आपलं घर, ऑफिसचा डेस्क, गाडीची डिकी, बॅग या गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवा. या गोष्टी अस्ताव्यस्त ठेवल्याने त्याचा आपल्याला देखील त्रास होऊ शकतो आणि त्याने चिडचिड वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढील आणि महत्त्वाची टीप अशी आहे, आपले विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतशील ठेवा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून जरा दूर राहा. पाचवी टीप अशी आहे, रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय तुम्ही लावा. सहावा, रोज थोडा का होईना पण व्यायाम करा आणि संतुलित नाश्ता घ्या. सातवा, ऑफिसची कामं, तिथला स्ट्रेस, कामाचं टेन्शन घरी आणू नका आणि घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ द्या. त्यानंतर पुढील टीप, जेवण नेहमी आरामात आणि चावून खा. ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले ठरेल. नववी, वाचनाची सवय वाढवा. म्हणजे दररोज एक चांगले पुस्तक, चांगले साहित्य वाचा. त्यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच, पण ते तुम्हाला सकारात्मक बनवून तुमची सर्जनशीलता वाढवेल. 10वी, बसताना लक्षात ठेवा की पाय क्रॉस करून बसू नका. त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी याशिवाय व्हेरिकास वेन्स आणि स्पायडर वेन्स होतात. पुढील महत्त्वाची 11वी टीप अशी आहे, मानसिक ताण यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोणतेही ताण घेऊ नका. तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासा, मनोरंजनाचा आनंद घ्या, फिरायला जा. त्यानंतर पुढील टीप अशी आहे, कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबरोबर विश्रांतीलाही तितकेच महत्त्व द्या. दररोज पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. कमीत कमी 7 ते 8 दररोज तुम्ही झोप घेतली पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप अशी आहे, तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान अशा सर्वच व्यसनापासून तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी व्यसनापासून दूर राहा. आजच्या व्हिडिओमधील जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.